आज ना मी किचनमध्ये आलीये, पण आज ना मला तेवढा असा उत्साह वाटत नाहीये काम करायचा. कधीतरी होतं असं, तुमच्या बाबतीत पण होतं का कधीतरी असं? माझ्या बाबतीत पण कधीतरी असं होतं की कधीतरी ना एखादा दिवस खूप कंटाळवाणा असतो आणि तसाच माझा आजचा काहीसा दिवस होता. मी ना फ्रीजमधनं ना मूग मटकीचे मोड आणून ठेवलेले, तुम्हाला मी दाखवलेले आणि मी तुम्हाला बोललेली मला हे 2 वेळेला होतील. तर एक वेळा मी भाजी केलेली सकाळी टिफिनसाठी आणि एक वेळेचे जे उरलेले आहेत ना ते मी तसेच ठेवले. इथे मी तुम्हाला आवळे दाखवते बघा. तुमचा बराच वेळा प्रश्न असतो की ताई तू जे स्टोअर करून ठेवते ते कशा पद्धतीने राहतं किंवा ते चांगलं राहतं की नाही फ्रीजमध्ये. तर आपण आता आवळे करून ऑलरेडी 15 दिवस तर होऊन गेलेत आणि फ्रीजमध्ये बघा अगदी व्यवस्थित राहिलेत. आणि ना आवळ्यांचा कलर चेंज झालाय, म्हणजे ना ते खारात छानपैकी मुरले आणि त्याची साईज पण ना मोठ्याची थोडीशी छोटी झाली. तर मी ना यातले एक मोठा जो म्हणजे मोठा म्हणजे खूप मोठा नाहीये, अगदी मीडियम, आणि त्याचबरोबर एक छोटा आवळा मी काढून घेणार आहे. तर थोडंसं चटपटीत काहीतरी खायला असेल ना तर थोडीशी मजा येईल खायला. ऍक्च्युली आज मला चटपटीत खायचं पण नाहीये. आज ना थोडंसं माझ्या घशामध्ये ना थोडं खिचखिचच होते, म्हणजे इरिटेशन होत आहे. तर त्यासाठी मी आज काय करणार आहे ना ते पण मी तुमच्यासाठी घरच्या घरी आपण काय करू शकतो ना, सुरुवातीलाच तुम्ही काळजी घ्या, कारण थंडी चालू झाली ना की घरात सगळ्यांनाच हे छोटे मोठे या गोष्टी, सर्दी खोकला हे जाणवतच असतं. सर्दी खोकला तर नंतर होतो आपल्याला, पण त्याच्या आधी थोडंसं घशामध्ये आपल्याला थोडीशी इरिटेशन व्हायला सुरुवात होते आणि तिथूनच मग आपला सर्दी खोकला सुरू होतो. तर त्यासाठी मी काय करते ना ते सांगते मी तुम्हाला. कारण मला ना आज दुपारपासून असं घशामध्ये ना खूप खवखवत होतं आणि आता घरी आल्यानंतर ना तर ते खूपच जास्त खवखवत होतं. तर मी म्हटलं ना की ते मी तुमच्याबरोबर जो काढा आहे ना, तुम्ही त्याला काढू म्हणू शकता किंवा मी तर त्याला रेसिपीज म्हणते, कारण मी ते रेसिपीज सारखी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर दूध मी ठेवलंय गरम करत, ते मी एका साईडला ट्रान्सफर करून घेते आणि ना इथे ना मी एका टोपामध्ये पाणी घेणार आहे. पाणी जेवढं तुम्हाला पाहिजे काढा बनवायचा ना तेवढंच पाणी घ्या. मी एक छोटा ग्लास बनवणार आहे, त्याच्यासाठी मी तेवढं पाणी घेतलेलं आहे. आणि हे पाणी ना छानपैकी आपल्याला गरम व्हायला द्यायचंय. अगदी जास्त उकळवायचं नाहीये. पहिलं थोडंसं गरम झालं की आपण ना याच्यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा. आलं जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं प्रमाण तुम्ही वाढवा, नाही वाढवलं तरी चालेल. मी अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे, ते छानपैकी म्हणजे ठेचून घ्यायचं आणि ते टाकायचं. त्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा हळद टाकायची आणि ना त्याला छान अशी उकळी यायला द्यायची. म्हणजे पहिलं आल्याला छानपैकी उकळी येऊ द्या आणि नंतर तुम्ही त्याच्यात हळद टाकून मस्तपैकी असं पूर्ण उकळी येऊ द्या. आणि हे जे मिश्रण आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करायचं नाहीये, थोडंसं कोमट म्हणजे घशाला शेक मिळेल ना इतपत आपल्याला हे थंड करून घ्यायचंय. तर हा जो ग्लास आहे बघा, या ग्लासात मी काढा ओतणार आहे आता. आणि हा ग्लास ना मी आयकियामधनं घेतलेले. हा पण 6चा सेट आहे आणि हा तेव्हा मला ऑफरमध्ये काहीतरी 99 का 109ला मिळाला. अगदी छोटा, खूप सुंदर आहे. अगदी घरातल्या घरात वापरायचं असेल ना किंवा कोल्ड्रिंक वगैरे छोटंसं आपल्याला पाहुण्यांना द्यायचं असेल तर अगदी छान आहेत, दिसायला पण सुंदर आहेत. तर आता आपण याच्यामध्ये काढा ओतून घेतलाय आणि वाफा निघतायत बघा. म्हणजे मी अगदी पूर्णपणे थंड केलेला नाहीये आणि जास्त कोमट देखील नाहीये. याच्यामध्ये मी आता 1 चमचा मध टाकणार आहे. मध म्हणा, हळद म्हणा, हे सर्दी खोकल्यासाठी, आणि हळद ही अँटी इन्फ्लामेटरी असल्यामुळे ना खरंच खूप चांगलं काम करते. आणि घशाला सुरुवातीला जर तुम्ही असा काढा बनवून छान असा शेक मिळाला ना घशाला, तर तुमचा जो घसा खवखवण आहे ना अगदी एका दिवसात छूमंतर होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला सर्दी खोकला होणारच नाही. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज थोडीशी सुरुवात तुम्हाला वेगळी दिसलेली आहे. आज बऱ्याच दिवसानंतर मी खूप आधी या काढ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली. तुम्ही याला काढा म्हणू शकता, अगदी हा काही काढा असा नाहीये, पण ही जी रेसिपी म्हणू शकता ना, म्हणजे एकदम सुरुवात असते ना जेव्हा आपल्याला की घसा असा थोडासा खवखवत असतो किंवा असं इरिटेशन होत असतं घशामध्ये बऱ्याच वेळा, तेव्हा आपण फक्त असंच करत असतो. तर त्यावेळेस ते वाढू नये म्हणून ना हे जर तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा जर तुम्हाला दुपारी पण प्यायला मिळालं तर बेटरच आहे. एका दिवसात तुमचा घसा अगदी व्यवस्थित होऊन जाईल आणि जी सर्दी पुढे वाढणार असेल ना ती अजिबात होणार नाही. ही जी रेसिपी मी रेसिपीज म्हणते कारण मी रेसिपी सारखंच दाखवलंय तुम्हाला. तर हा जो काढा आहे ना, हा आमच्या इथे एक आयुर्वेदिक डॉक्टर येतात, त्यांनी मला हा सजेस्ट केलेला. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला मेडिसिन्स घ्यायचे नसतात आणि शक्यतो मी पण मेडिसिन्स घेणं खूप टाळते. जेवढं नॉर्मली जे काही आपण घरातले जे काही पदार्थ असतात किंवा वेगवेगळ्या रित्या काही करून स्वतःला कंट्रोल म्हणजे आजारांपासून कसा आळा घालू शकतो ना, या गोष्टींवर मी बराचसा लक्ष देते. तसं शक्यतो आजारी असं मी पडत नाही,
म्हणजे असं ताप वगैरे सर्दी खोकला वगैरे असं मला फार कमी असतो. मी वर्षाचे 12 महिने थंड पाणी पिऊ शकते, थंड आईस्क्रीम खाऊ शकते, म्हणजे तसं असं मला काही होत नाही. पण मला टॉन्सिलचा त्रास आहे, तर कधीतरी 6 महिन्यातून एकदा किंवा 4-5 महिन्यातून एकदा ना माझा घसा खूप बसतो आणि एकदा का जो तो बसला ना तर मग तो 15-20 दिवस अजिबात सुटत नाही. तर ही ना हा जे काढा मी तुम्हाला दाखवला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी साधा म्हणजे सिंपलची रेसिपी मी तुम्हाला याची दाखवली आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणी हा पिऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला जर आल्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू. हळद कसं म्हणता अँटी इन्फ्लामेटरी असते, तुमच्या या सर्दी खोकल्यासाठी ती खरंच चांगली असते. मध देखील हे चांगलं असतं. मधामध्ये ना तुम्ही जर तुम्हाला हे प्यायचं नसेल ना तर सीतोफलादी चूर्ण येतं जे पतंजलीचं आहे, ते देखील खूप चांगलं आहे. ते थोडं सीताफलोदी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा मध घ्यायचं, मिक्स करायचं आणि ते चाटण दिवसातून तुम्ही 2 वेळा प्यालात ना तर तुम्हाला सर्दी खोकला किंवा जर घशामध्ये खूप इरिटेशन होत असेल ना तर त्याने बराचसा फरक तुम्हाला जाणवेल. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगते, म्हणजे माझ्या पण घशातनं थोडं थोडं असं मला वाटतच आहे. म्हणजे सकाळी एवढं वाटत नव्हतं, पण आता जशी मी संध्याकाळी यायला लागले तेव्हा मला थोडंसं असं वाटायला लागलं. तर म्हटलं चला पहिला आपण हे जाऊन पिऊया आणि मग उद्या सकाळी एकदा प्यालं ना की मग बरं वाटेल. कारण मग पूर्ण दिवस कामामध्ये बिझी असल्यामुळे हे काही पिणं वगैरे होत नाही. आणि ना हे अगदी गरम गरम प्यायचं नाही, थोडंसं कोमट असताना प्यालेलं की बरं असतं. आता हे पण माझं थोडंसं कोमट आहे, कोमट असतानाच मी पिणार आहे. आणि आपलं नॉर्मलच लागतं, जशी विक्सची गोळी खातो ना आपण तशी टेस्ट आहे याची, अगदी काही वेगळी अशी टेस्ट नाहीये. तर चला आजच्या व्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर खूप साधं सिंपल जे काही मील आहे ना ते शेअर करणार आहे. आज ना मला थोडंसं असं दमल्यासारखं नाही म्हणता येणार, पण आज थोडंसं कंटाळवाणं वाटत होतं. तर कंटाळवाणं जेव्हा मला वाटतं ना तेव्हा मी काहीतरी असा 1 पॉट मील वगैरे असं काहीतरी करते. तर हे जे मूग मटकी आहे आपल्याकडे, जसं मी तुम्हाला मागे पण म्हटलेलं मूग मटकीचे मिक्स डोसे चांगले होतात, तर या मूग मटकीचे मिक्स डोसे करणार आहे. आणि आवळे बघाल ना तर खरंच खूप चांगले झालेत आणि याला मीठ तर अगदी छान लागलं असेल. जेव्हा मी आता कापेन तेव्हा तुम्हाला दाखवते. आणि आवळ्याची चटणी करणार आहे मी. तुम्ही म्हणाल की घसा खवखवतो आणि आवळ्याची चटणी का खाणार आहे, तर मी म्हटलं की प्रत्येक वेळेस तीच चटणी काय खायची, म्हणून म्हटलं आवळ्याची चटणी करू. आणि मी त्याला फोडणी टाकणार. ऍक्च्युली आवळ्याच्या चटणीला फोडणी टाकत नाही, पण बाधू नये, थोडासा अजून माझा घसा खवखू नये म्हणून मी थोडीशी त्याला फोडणी टाकणार आहे आणि आज ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आजच्या ब्लॉगमधून थंडीसाठी थोडीशी तयारी म्हणू शकता आपण, ती मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. थंडीची पूर्व तयारी नाही म्हणता येणार, पण आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकतो घरच्या घरी, त्याच्यासाठी मी काही ज्या रेमेडीज आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. आणि हा पण झटपट असा होणारा सकाळसाठी तुम्ही ब्रेकफास्टसाठी पण हा नाश्ता देऊ शकतो. चला तर आपण सुरुवात करूया, कारण कामं जास्त नाही आहेत, पण आज मला ना थोडंसं काम लवकर आवरायचंय आणि आज थोडासा जास्तीचा आराम करायचा. जेवढ्या उशिराने मी झोपते त्याच्या आधी 1 तास मला झोपायचं असं मी ठरवलेलं आहे, तर त्याच्यासाठी ही सगळी गडबड आहे. चला आता आपण कामांना सुरुवात करतो आपण लसूण सोलण्यापासून. कारण तुम्हाला माहितीये मी बऱ्याच वेळा, तुम्ही आता मागे बघितलं असेल, मी लसूण सोललेली नाहीये माझ्याकडे. जेव्हा मला पाहिजे तेव्हाच मी थोडीशी लसूण सोडून घेते, नाही तर याच्या आधी ना मी बऱ्यापैकी लसूण स्टोर करून ठेवायची. पण आता मला अशी आलं लसूणची पेस्ट वगैरे अगदी मी खूप जास्त अशी वापरत नाही, मी कमी केलंय ते वापरणं. त्याच्यामुळे मग मी सोलून ठेवत नाही. अगदीच जेव्हा मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये काहीतरी मील प्रिपरेशनमध्ये आपली लसूण यूज होणार आहे तेव्हाच मग थोडीफार मी करते, सोलते आणि मग डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर करते. तर इथे आपण आता ना बॅटर तयार करून घेणार. त्याच्यासाठी मूग आणि मटकी एकत्र जे होते आपण भिजत घातलेले ते सगळे मी याच्यामध्ये टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण ज्या घेतलेल्या लसूण आहेत त्याचबरोबर थोडंसं आलं आणि तुम्हाला जसं तिखट वगैरे हवं असेल त्यानुसार तुम्ही ओल्या मिरच्या टाका. मी ते 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण खूप जास्त तिखट पण नाही आणि या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत, त्याच्यामुळे ते अगदीच असं तिखट होणार नाही. आणि याच्यामध्ये पाणी टाकून ना मी अगदी हे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि कसं होतं, बऱ्याच वेळा ना मूग खाल्ले जातात पण मटकी आपल्याकडे बऱ्याच वेळा खाल्ली जात नाही. तर आमच्याकडे पण तेच आहे, मुगाची भाजी चालते पण मटकीची भाजी चालत नाही. तर मग त्यावेळेस असा ऑप्शन चांगला आहे की मूग आणि मटकी दोन्ही पोटात जातात. तर म्हणून हे डोसे आणि जसे मुगाचे होतात तसेच होतात, अगदी त्याच्यात काही फरक पडत नाही. तर बघा ना, स्पॅच्युला वापरल्यामुळे काम अगदी नाही इझी होतं. म्हणजे कुठल्याही भांड्यामध्ये जर बाजूला चिकटलेला सगळा पदार्थ असतो ना तो पटकन निघतो जेव्हा तुम्ही स्पॅच्युला वापरता तेव्हा. तर एखादा तरी स्पॅच्युला असा आपल्या घरात असावा किचनमध्ये नेहमी. तर तुम्ही घेतला नसेल तर नक्की घ्या. मी खाली लिंक पण देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला देखील सोयीस्कर पडेल त्या गोष्टी. तर इथे मी आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे,
थोडीशी हळद टाकलेली आणि मी धना पावडर टाकली. तुम्हाला जिरा पावडर टाकायची असेल तर जिरा पावडर टाका. आणि मी 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाच्या पिठाने थोडीशी बाइंडिंग चांगली येते आणि मग डोसे आपले छान, जसे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे होतात ना तसे ते डोसे तयार होतात. तर हे बॅटर आता मी एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवते आणि चटणीची तयारी करते. तर चटणी पण अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी आपण करणार आहोत. चटणीसाठी पण जर खोबरं तुमच्याकडे वाटलेलं असेल तर मग काय 5 मिनिटात चटणी तयार होते आपली. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या सीझननुसार करणं म्हणजे खूप चांगलं, म्हणजे काहीतरी असं वेगवेगळं नेहमी खायला मिळतं. नंतर बघा आवळे आपण आहे ना सोलून मी नाही घेतात, फक्त जे आपलं जी बी असते ना ती वेगळी करायची आणि कापून घेतले. तुम्हाला जर वाटत असेल तर तोंडात टाकून बघा, थोडासा तुम्हाला खूप जास्त खारट वाटतोय का, पण हा खारट वगैरे नव्हता. अगदी छान याला म्हणजे मीठ अगदी चांगलं लागलेलं. आणि असं जरी तुम्ही नुसता चावून जरी जेवणाबरोबर खाल ना वरण भातावरी, तरी तुमच्या जेवणाला टेस्ट खूप चांगली येईल. कधी कधी जेव्हा तोंडाला चव नसते, जेव्हा आपल्याला ताप येतो, सर्दी खोकला असते, तेव्हा आपल्याला खायची इच्छा नसते, तेव्हा आपण पेज बनवतो. आणि पेज जेव्हा तुम्ही बनवाल तर त्याच्याबरोबर लोणचं खाण्यापेक्षा तुम्ही जर हा असा एक मिठातला आवळा तोंडात टाकलात ना तर तुमच्या जिभेची चवच पूर्ण बदलून जाईल. तर मी ते जे 2 घेतलेले ना आवळे, एक छोटा आणि मोठा, दोन्ही मी वापरणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की थोडासा जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करा, म्हणजे तुम्हाला जसं आवडत असेल त्या याने तुम्ही प्रमाण घ्या. पण मला आता जी मी क्वांटिटीमध्ये करणार आहे, म्हणजे एक बाउलभर मी करेन चटणी, खूप काही अगदी जास्त करणार नाही. त्याच्यासाठी एवढा आवळा मला हवा आहे. याच्यामध्ये मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, कारण चटणीमध्ये लसूण असला ना की खूप छान लागते. मिरची टाकणार आहे आणि मिरची जरी थोडीशी जरी सामान आपलं बाकीचं जे घेतलेलं थोडंसं जरी असेल ना तरी याच्यामध्ये मिरची मात्र मी भरपूर टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि खोबरं घेतलेलं आहे. परत सांगते बघा, खोबरं आहे, लसूण आहे, मिरची आहे, आवळा आहे आणि कोथिंबीर आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आवळ्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून हे जाडसर वाटून घ्यायचं. इथे बघा मी बऱ्यापैकी जाडसर ठेवलंय. अगदी अशी ना त्याची पातळ जी पेस्ट असते ना तशी केली नाही, कारण मला ती खूप शेंगदाण्याची जशी सांबार बरोबर जी चटणी असते ना तशी लागते टेस्टला. आंब्याची चटणी, या चटणीने थोड्याशा जाडसर असल्या की चांगल्या वाटतात. इथे ना मी फोडणी दिली आहे कढीपत्ता आणि हिंगाची, कारण जसं मी म्हटलं थोडंसं मला खवखवत होतं घशामध्ये, तर उगाच आवळा खाऊन परत घसा जास्त बसायला नको, म्हणून मग मी म्हटलं चला थोडीशी आपण फोडणी देऊ. आणि आता आपण डोसे करून घेणार आहोत. तर पॅन तापत ठेवलाय आणि इथे बॅटर बघा अगदी व्यवस्थित छान तयार झालंय. आणि जसे आपले डोसे निघतात ना तशाच पद्धतीने आपल्याला हे डोसे करायचे. आणि अगदी मोठे करायला हे म्हणजे डोसे जास्त जाऊ नका, कारण ते पटकन 1-2 जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा ते पटकन असे होत नाहीत. आणि एकदा का तुमचे 2-3 डोसे झाले की मग ते छान होतात. आणि कसं असतं हे बॅटर थोडंसं जास्त असं चिकट असतं, म्हणजे अगदी खूप असं पातळ जसं आपण डोसा बॅटर करतो ना तसं होत नाही. कारण मग तुम्ही जेवढं पसरवायला जाल ना तर ते तिथल्या तिथे पसरतं, खूप असं सगळीकडे पसरलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही एवढ्या साईजचे डोसे करा, हे परफेक्ट होतील. आणि आजची ही जी रेसिपी दाखवली आहे तर तुम्हाला देखील ही काहीतरी वेगळी अशी वाटली असेल. याच्या आधी पण मी एकदा दाखवलेली ही रेसिपी, पण पूर्ण डिटेलमध्ये नव्हती दाखवली. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि छान असं तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर तसंच ही रेसिपी आणि ही जी चटणीची रेसिपी मी दाखवली ना ती तुम्ही आता सीझन असेपर्यंत नक्की ट्राय करून बघा. चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर कालच्या ब्लॉगमध्येच आपल्याला एक सजेशन आलेलं की जो आय होप मी हा जो शब्द वापरते त्याच्यासाठी अजून काहीतरी छान असं तू वापर. तर नक्की मी प्रयत्न करेन त्या गोष्टीसाठी. आणि हे जे मी सेंटेन्स बोलते किंवा हा जो शब्द वापरते याच्यासाठी आधी पण मला बऱ्याच वेळा कमेंट आलेली आहे. तर मी प्रयत्न करेन, कारण आता थोडीशी बोलता बोलता ती सवय झाली, तर मी पण माझ्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आज जे मी तुम्हाला दाखवलेलं ना, तर डोसे तर आपण बऱ्याच वेळा करतो किंवा चटणी पण आपण बऱ्याच वेळा करतो, पण आपल्या घरातल्यांच्या आवडीनिवडीनुसार किंवा एखादी गोष्ट हेल्दी असेल आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल, त्यांना खाऊ घालायची असेल, तर त्याच्यामध्ये आपल्यालाच वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी एक्सपेरिमेंट करावे लागतात आणि मग ती गोष्ट त्यांना खाऊ घालावी लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील काहीतरी ट्रायल अँड एरर होणारच नाही. तुम्हाला जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती असतील ना तर सगळ्या गोष्टी नीट होतात. एकदा चुकल्या तरी दुसऱ्या वेळेस आपण ती चूक सुधारून तिसऱ्या वेळेस ती गोष्ट चांगली करू शकतो. तर अशा छान छान रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि तो करते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तुमचं काही आजच्या व्हिडिओसाठी सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.